श्रीराम. नमस्कार. श्रीमद दासबोधावरील निरूपण आपण पाहत आहोत मंडळी. निरूपणात दशक पहिला, त्यातला आज आपण समास 7वा पाहणार आहोत, कवीश्वर स्तवन. मागच्या भागामध्ये आपण पाहिलं की समर्थांनी श्रोतेजनांचं सुद्धा स्तवन केलेलं आहे आणि आता समर्थ कवीश्वराचं स्तवन करतायत. कवीश्वर हे काय आहे हे आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी पाहूयात की माणसामध्ये प्रत्यक्ष परमात्म स्वरूप होण्याची खूप मोठी पात्रता असते आणि ते ध्येय पदरात पडण्यासाठी म्हणून अंतर्यामी एरवी सुप्त असलेली जी प्रतिभा नावाची शक्ती आहे ना, तिला जागृत करावं लागतं. संत आणि कवी यांच्या अंतःकरणामध्ये प्रतिभा जागृत असल्यामुळे दुसऱ्याच्या अंतःकरणातील सुप्त प्रतिभा ते जागी करू शकतात. म्हणून संतांना आणि संत श्रोत्यांना वंदन केल्यानंतर समर्थ आता कवींना वंदन करतायत. संत आणि कवी या दोघांमधला एक मूलभूत फरक असा आहे की संतांची जी प्रतिभा आहे ती अखंड जागी असते, किंबहुना त्यांच्या अंतःकरणामध्ये ती जागेपणाने कायमची स्थिर झाली आहे, म्हणून ते संत झालेले आहेत. पण कवीची प्रतिभा कसं आहे, कधी जागी तर कधी निजलेली, कधी सतेज तर कधी मंद. प्रतिभा जागी झाली की ती सळसळते आणि अनावर स्फूर्ती येते, कल्पना आणि बुद्धीचा विलास होतो, एक विलक्षण सर्जनशीलता तिथे उगम पावते किंवा उदयाला येते आणि मग उत्कृष्ट काव्य, आवेशमय भाषण किंवा अत्यंत नवीन ज्ञानाचं प्रगटीकरण होत असतं. माणसातल्या ज्या प्रतिभा असतात ना, किंवा ती जी विनासायास उमलते ती कोणामुळे ठाऊक आहे का, तर संत संगतीमुळे. असा त्याचा संत संगतीचा महिमा आहे. त्याच्या खालोखाल समर्थांच्या मते उत्तम काव्य आणि साहित्य जे आहे ते अंतःकरणावर इष्ट परिणाम करून प्रतिभा प्रगट होण्याची वाट मोकळी करत असतात. आणि या दृष्टीनं मानवी जीवनात कवींना आणि साहित्यिकांना मोठं महत्त्व आहे. कल्पनेची का होईना पण नवी सृष्टी निर्माण करून उत्तम आदर्श लोकांपुढे ठेवणं, चिरंतन मूल्यांचं जतन करणं आणि क्षीण निराश जीवनात नवचैतन्य ओतणं हे मोठं कार्य कवी करत असतात. प्रापंचिक माणसाच्या जीवनात तोचपणा येतो आणि मग विकासाचं थोडंसं तिथे विकासाला पायमल्ली लागते किंवा जे तो खुंटल्यासारखा होतो. मग अशा वेळी संत कवींचं काव्य त्याच्या अंतःकरणामध्ये भगवंताच्या प्रेमाचा अंकुर निर्माण करू शकतं आणि त्याच्या सूक्ष्म शक्तींना ते सतेज करतं. आणि या सगळ्याचं अंतिम ध्येय काय आहे, तर जगताचा उद्धार करणं. आता पाहूयात समर्थ या समासामध्ये काय काय आपल्याला सांगणार आहेत. श्रीराम. आता वंदू कवेश्वर, शब्दसृष्टीचे ईश्वर, नातरी हे परमेश्वर, वेदावतारी श्रीराम, की हे सरस्वतीचे निजस्थान, की हे नाना कळांचे जीवन, नाना शब्दांचे भुवन, येथार्थ होये श्रीराम, की हे पुरुषार्थाचे वैभव, की हे जगदेश्वराचे महत्व, नाना लाघवे सत्कीर्तीस्तव, निर्माण कवी श्रीराम, की हे शब्दरत्नाचे सागर, की हे मुक्ताचे मुक्त सरोवर, नाना बुद्धीचे वैरागर, निर्माण झाले श्रीराम, अध्यात्म ग्रंथांची खाणी, की हे बोलिके चिंतामणी, नाना कामधेनूची दुभणी, बाळली श्रोतियासी श्रीराम. समर्थ म्हणतायत की सर्व थोर कवींना माझे मनोभावे वंदन. कवी हे शब्दसृष्टीवर राजाप्रमाणे सत्ता गाजवतात. ही शब्दसृष्टी त्यांनीच निर्मिली असंही म्हटलं तरी हरकत नाही. आणि याचसाठी भगवंतांनी सुद्धा गीतेच्या 10व्या अध्यायामध्ये विभूती योगामध्ये
ज्या ज्या ठिकाणी त्यांची विभूती आहे असं स्पष्ट करून अर्जुनाला सांगितलेलं आहे. त्यामध्ये कवी हा एक त्यांनी उल्लेख केलेला आहे. श्लोक 37मध्ये हा उल्लेख आहे. कविना मुशना कवी, असं भगवंतांनी म्हटलेलं आहे की कवीमध्ये साक्षात भगवंताची तिथं विभूती आहे, म्हणजेच काय, भगवंताचा वास आहे. आणि याचं अत्यंत बोलकं उदाहरण म्हणजे आपल्या महाराष्ट्राचं भूषण असलेले कविवर्य ग दी माडगुळकर यांना आपण आधुनिक वाल्मिकी ऋषीच असं संबोधलेलं आहे. कारण त्यांनी जे गीत रामायण रचलं तर ते इतकं अलौकिक ताकदीचं आहे की आज जुनं वाल्मिकी रामायण कित्येक जण वाचतील न वाचतील, पण गीत रामायणामधली गाणी मात्र मन लावून ऐकली जातात आणि त्या गाण्यातून संपूर्ण रामायण आपल्याला नजरेसमोर उभं करण्याची ताकद त्या गीतांमध्ये आहे. हे सगळं कसं साध्य झालं, ही अलौकिक प्रतिभा गदिमांना लाभली तरी कशी? अहो, साक्षात त्यांच्या मस्तकावर सरस्वतीचा वरदहस्त. इथे म्हटलंच आहे ना समर्थांनी की सरस्वतीचे निजस्थान. म्हणजे आपल्याला असं वाटतं ना की काही काही चमत्कार, हे कसे चमत्कार घडले असतील, शक्य आहे का? तर आज आता आपण आत्ताच्या पिढीला गदिमा म्हणजे काय आपल्याला ठाऊक आहे. 100 वर्षांनी जर हे उदाहरण द्यायची वेळ आली तर त्यावेळच्या लोकांना वाटेल काय चमत्कार सांगतात, हे असं कुठे असतं का, असं कुठे घडलं असतं का, एवढं काही कोणी म्हणजे असं अनेक शंका कुशंका त्याच्यावर निर्माण होऊ शकतात. परंतु आपल्या हे सगळं नुकतंच म्हणजे आपण स्वतः प्रत्येकाने जाऊन गदिमांना कुठे भेटण्याची संधी प्राप्त झाली आहे असं जरी नसलं तरी त्या गीत रामायणाचे कित्येक कार्यक्रम, त्याच्यामधले जे सहभागी कलाकार बाबूजी आहेत, नंतर संगीतकार आहेत, म्हणजे बाबूजींचं संगीत आहे, गायलंही त्यांनीच आहे. आणि हा सगळा जो संच आहे गीत रामायणाचे, इतके कार्यक्रम झाले, याच्यातून आपल्याला भगवंतांनी जे विभूती योगात कवीचं जे वर्णन केलेलं आहे आणि समर्थ इथे सुद्धा जे कवीश्वर, बघा ना, त्यांनी तर शब्द अजून सुंदर, कवी हाच जणू ईश्वर म्हणजे कवीश्वर, इतकं श्रेष्ठत्व ह्या कवीला समर्थांनी देऊन ठेवलेलं आहे. कवीचं अंतःकरण कसं आहे हो? समर्थ म्हणतात की ते अंतःकरण म्हणजे सरस्वतीचं स्वतःच्या मालकीचं राहतं घर समजावं. कारण या कवीला सरस्वती पूर्ण वश असते, ती त्याच्यापाशी सदैव राहते आणि नाना प्रकारच्या कलांना हा कवी जिवंत ठेवतो. खऱ्या अर्थाने त्या कवीचे सुद्धा या संपूर्ण मानवजातीवर एक वेगळेच उपकार असतात. कवीचा शब्दसंग्रह मोठा असतो. जगातील उत्तम मूल्यांचं ऐश्वर दाखवण्यासाठी, भगवंतांचं थोरपण गाण्यासाठी, अनेक तऱ्हेच्या कौशल्याने संतांची कीर्ती सांगण्यासाठी कवी जन्माला येतात. कवी हे शब्दरूपी रत्नांचे समुद्र असतात. त्यांच्यापाशी सुंदर शब्दांचा साठा असतो आणि कवीच्या अंतःकरणरूपी सरोवरात मुक्त पुरुष मोकळेपणाने विहार करत असतात. मुक्त पुरुषाच्या विलक्षण अवस्थेची सर्वांगीण कल्पना फक्त कवीच करू जाणे. त्याच पुढे कवी हे अध्यात्म ग्रंथांची सुद्धा खाण असतात. ते अध्यात्मावर खूप काही लेखन करू शकतात. जणू काही ते बोलके चिंतामणी असतात. आणि कवी म्हणजे श्रोत्यांना विना कष्ट प्यायला मिळालेलं कामधेनूचं अमृतासमान दूध आहे, असं समर्थांचं म्हणणं आहे. कवीला प्रतिभेचा कल्पतरू म्हणावं, कारण हवी तेव्हा प्रतिभा त्याच्या सेवेला हजर असते. कवीच्या मनात फक्त भाव व्यक्त व्हावा की तो असा झर 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 शब्दांमध्ये उतरवण्यासाठी जणू ही प्रतिभा या कवींना सहाय्यभूत होत असते. मोक्षाचा साठा बाळगणारा हा कवी सायुज्य मुक्तीचा पसरलेला मोठा विस्तार आहे. कवी आपल्या काव्यामध्ये सायुज्य मुक्तीचं विस्ताराने वर्णन करतात. मृत्यू पलीकडल्या ज्या जीवाच्या अवस्था आहेत, योगी लोकांचा जो षटचक्र भेदन मार्ग आहे आणि ज्ञानमार्गानं जाणाऱ्यांचा जो परमार्थ आहे, हे तिन्ही अतिसूक्ष्म, अतींद्रिय आणि म्हणून अतिगुप्त असतात. पण
कवी आपल्या शब्द सामर्थ्याने त्यांना साकार करून उघड करू शकतो, सामान्य माणसांपर्यंत पोचवू शकतो. कारण आपण जी व्यवहारात म्हण वापरतो तीच योग्य आहे. जे न देखे रवी ते देखे कवी. कवी म्हणजे अंतरंगात दडलेलं तर पाहतो, जाणतो, पण या सृष्टीच्या सुद्धा अंतरंगात काय दडलेलं असू शकेल याची ही अतिशय सुंदर भावस्पर्शी कल्पना हा कवी करू शकतो. की हा श्रुतीचा भावगर्भ, की हा परमेश्वराचा अलभ्य लाभ, ना तरी होय सुलभ, निजबोध कवी रूपे श्रीराम. कवी मुमुक्षाचे अंजन, कवी साधकाचे साधन, कवी सिद्धांचे समाधान, निश्चयात्मक श्रीराम. कवी स्वधर्माचा आश्रय, कवी मनाचा मनोजयो, कवी धार्मिकाचा विनयो विनय करते श्रीराम. कवी वैराग्याचं संरक्षण, कवी भक्तांचं भूषण, नाना धर्म रक्षण, ते हे कवी श्रीराम. कवी प्रेमळांची प्रेमळ स्थिती, कवी ध्यानस्थांची ध्यानमूर्ती, कवी उपासकांची वाढ कीर्ती, विस्तारली श्रीराम. कवी श्रुतीला काय सांगायचं आहे? श्रुती म्हणजे कुठली एखादी कन्या नाही बरं, आपले वेद, श्रुती, पुराण जे आहे ना त्यातली श्रुती. तर ते गुण सुद्धा तो उकलून दाखवू शकतो. कवी भेटणं म्हणजे जणू काही परमेश्वराचाच अलभ्य लाभ होणं. का असं म्हटलंय? कारण भगवंतांनीच हे वचन सांगितलेलं आहे ना की कवीमध्ये साक्षात त्यांची विभूती वास करून आहे, त्यांचा अंश कवीमध्ये आहे. म्हणून कवीची भेट ही इतकी मोठी आणि उच्च दर्जाची मानली जाते. व्यक्तिजीवनावर आणि मानवी जीवनावर कवीचे काही परिणाम असतात. समर्थांचं प्रत्येक प्रतिपादन हे इतकं स्पष्ट आणि इतकं फोड करून सांगितलेलं आहे की वाचणाऱ्याच्या, ऐकणाऱ्याच्या मनात कुठली शंका ते त्यांच्या परीने तरी राहू देत नाहीत. कवीच्या प्रतिभेनं काय काय होतं तर मुमुक्षूला नवी ज्ञानदृष्टी प्राप्त होते, साधन कुठलं करावं ते समजतं, सिद्धांची समाधी अवस्था स्थिर होते, स्वकर्तव्याची जाणीव होते, मनोजयाचे उपाय समजतात आणि धार्मिकांना नीतीचं वळण लागतं. वैराग्य मनावर ठसलं जातं आणि वैराग्य पाळण्यासाठी प्रवृत्त केलं जातं. भक्तीचं महात्म्य तर कवींनी काय वर्णावं. कशातून ह्या कवीचं जे मन आहे ना हे संतांच्या अंतरंगातून इतकं हळुवार उमलत गेलेलं आहे की अशिक्षित अडाणी वाटणाऱ्या संतांनी सुद्धा इतक्या सुंदर अभंगांची निर्मिती केली आहे. आता त्या सावतामाळ्याचाच अभंग बघा. कांदा मुळा भाजी अवघी मिठाई माझी, लसूण मिरची कोथिंबीर सखा माझा रघुवीर. अहो शेतात काम करता करता त्या समोरच्या सगळ्या भाज्या बघून याला त्याच्यामध्ये सुद्धा रघुवीर म्हणजे पांडुरंगाचं दर्शन होतंय साक्षात. किती साधे शब्द जोडलेले आहेत पण ते किती अर्थपूर्ण, भावपूर्ण आणि भक्तीच्या रसानी ओथंबलेले शब्द आहेत. हीच तर कवीची महती आहे. आपल्याला कवी जे आहेत ना ते नाना प्रकारच्या साधनांची माहिती करून देतात. अनेक प्रकारच्या साधनफलांचं ते वर्णन करतात. शिवाय निरनिराळ्या कार्यांमध्ये त्यांच्या कृपेने यशप्राप्ती पण होत असते. कवीच्या वाणीचा विलास सुरू झाला, कवी काव्य बोलू लागला म्हणजे अनेक रस निर्माण होऊन ऐकणाऱ्याचे कान अगदी तृप्त होतात. अनेक रसांपैकी आपल्याला नवरसांची ओळख आहेच. ह्या नवरसांमध्ये कुठलाच रस वाङ्मयाच्या दृष्टीने किंवा प्रतिभेच्या दृष्टीने कुठलाच गौण नव्हे किंवा कुठलाच उच्च दर्जाचा आहे असं म्हणणं आपल्याला तरी काही म्हणजे महत्त्वाचं नाही. सगळे रस हे त्या त्या परिस्थितीनुसार, वेळेनुसार परिपूर्ण आणि समर्पकच असतात. त्या त्या रसांमधून निर्माण झालेलं काव्य हे त्या त्या वेळेसाठी उचितच असतं. आता विद्वान पुरुषांची जी योग्यता आहे, सत्ताधारी पुरुषांची जी सत्ता आहे, हुशार पुरुषांचं जे चातुर्य आहे ते सगळं कवी अनेक प्रकारे वर्णन करतात. कवींनी केलेली ही वर्णनं आपण आणि समर्थांनी त्याच्यावर केलेलं पुढचं कवींचं प्रतिपादन आपण पाहणार आहोत अर्थातच पुढच्या भागामध्ये. जय जय रघुवीर समर्थ.